एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मी अण्णासाहेब शाहू वाघमारे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आज तथागत भगवान बुद्ध यांची 2569वी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आम्ही ही भगवान बुद्धाची जयंती साजरी करीत आहोत। भगवान बुद्धाची बुद्ध पौर्णिमा या नावाने ही ओळखली जाते। वास्तविक पाहता भगवान बुद्धाचा जन्म याच वैशाख पौर्णिमेला झाला आणि याच वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धाचा वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झाला असा असणारा हा महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी सिद्धार्थ गौतम तथागत भगवान बुद्ध झाले। दिव्य असं ज्ञान प्राप्त बुद्धगया या ठिकाणी झालेला आहे। असा हा मंगलमय दिन, या मंगलमय दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक बुद्धविहारामध्ये बुद्धवंदनेचे कार्यक्रम, धर्मप्रवचनाचे कार्यक्रम, त्याच्याचबरोबर महिलांच्या उपासिका शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तर रामदेव शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि लोकांना शांततेचा संदेश आपण या ठिकाणी देत आहोत। वास्तविक पाहता देशाची परिस्थिती आपण जर पाहिली तर या ठिकाणी असणाऱ्या देशामध्ये जे काही घुसखोरी सुरू आहे आणि त्या घुसखोरीच्या माध्यमातून परवा गोळीबार झाला, अनेक लोक शहीद झाले। वास्तविक पाहता बुद्धाचा संदेश त्या लोकांपर्यंत पोचला असता तर ते लोक घुसखोरीसुद्धा केले नसते आणि शांततेनं देशसुद्धा या ठिकाणी राहिला असता। आणि मग बुद्धाची किती विचाराची गरज आहे त्या देशाला, पूर्णपणे देशालाच नव्हे तर जगालासुद्धा बुद्धाच्या विचाराची गरज आहे। असा बुद्ध विचार या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपण सर्वांना या देशातल्या रहिवाशांना दिलेला आहे। तेव्हा मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो की बुद्ध जयंतीच्या निमित्ताने लोकांनी शांततेमध्ये आपला जीवन जगावं, कोणत्याही प्रकारचं युद्ध न करता, कोणत्याही प्रकारचा मनामध्ये राग न ठेवता, द्वेष न ठेवता मैत्री भावना जपावी, जेणेकरून जो बुद्धाने संदेश दिलेला आहे, शांतीचा संदेश दिलेला आहे, आयुष्याचा संदेश दिलेला आहे, नित्यनेमानं खरं बोलण्याचा संदेश दिलेला आहे, चोरी न करण्याचा संदेश दिलेला आहे, त्याचबरोबर व्यभिचार न करण्याचा संदेश दिलेला आहे, त्याचबरोबर हत्या न करण्याचा संदेश दिलेला आहे। म्हणजे बुद्धाचं जे पंचतत्व आहे, जे शील आहे, त्या शिलाप्रमाणे आपण या ठिकाणी आजचा संकल्प करूया। जे लोक व्यभिचार करत असतील त्याने असा शुभ संकल्प केला पाहिजे की मी यापुढे व्यभिचार करणार नाही। जे लोक दारू पित असतील अशा लोकांनी या ठिकाणी आपला शुभ संकल्प केला पाहिजे की मी यापुढे दारू पिणार नाही। जे लोक खोटं बोलत असतील त्या अशा लोकांनी सुद्धा संकल्प केला पाहिजे की आजपासून मी खोटं बोलणार नाही। जे लोक चोरी करत असतील तर हे चोरी मी आजपासून करणार नाही, असा शिवसंकल्प या बुद्ध जयंतीच्या दिवशी प्रत्येक बौद्ध उपासक उपासिका बंधू भगिनींनी करावा। निश्चितपणे देशामध्ये शांतता, सुख आणि समाधान नांदल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो। तुम्हा सर्वांना तथागत भगवान बुद्धाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा या शांती रॅलीमध्ये यासाठी काढलेले आहे की जगामध्ये आपल्याला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे, बुद्धाची गरज आहे। धन्यवाद।